नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे हिमोफिलिया आणि इतर रक्तस्राव विकारांबद्दल. दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे जाणीव निर्माण करणं, जनजागृती वाढवणं आणि योग्य उपचार मिळवण्यासाठी त्यांना मदत करणं. हिमोफिलिया म्हणजे नक्की काय? हा एक अनुवांशिक आजार आहे ज्यामध्ये शरीरात रक्त गोठण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळं जरी लहानशी इजा झाली तरी रक्तस्राव थांबत नाही. काही वेळा शरीरातच आतून रक्तस्राव होतो, हाडं सांधे दुखायला लागतात आणि गंभीर परिस्थिती निर्माण होते. आशाताई, आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. जसं आपण ॲनिमिया, TB, प्रसूती, बालमृत्यू यांसारख्या विषयांवर काम करता, तसंच हिमोफिलिया याविषयीही लोकांमध्ये जनजागृती करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या गावात एखाद्याला वारंवार नाकातून, तोंडातून किंवा इजा झाल्यावर रक्त थांबत नसेल तर ही बाब गंभीर असू शकते. त्यांना लवकरात लवकर आरोग्य केंद्रात नेणं गरजेचं असतं. चला, सगळ्यांनी मिळून सांघिकरित्या जनजागृती करूया. ही माहिती आपण आपल्या गावात महिलांमध्ये, किशोरवयीन गटांमध्ये शेअर करू शकतो. आपल्या कामातूनच अनेकांना वेळेवर उपचार मिळू शकतात आणि त्यांचं आयुष्य बदलू शकतं. तर चला, आज म्हणजे 17 एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा करूयात. म्हणूनच माहिती द्या, जनजागृती वाढवा आणि गरजूंना मदत करा. कारण आपण आशा स्वयंसेविका आहोत, आरोग्यदायी समाजासाठी आशेचा किरण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, हेल्थ गुरु आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.